भेसळखोरांची खैर नाही, तुकाराम मुंडे ऍक्शन मोडमध्ये 60 तासात 53 धाडी। महाराष्ट्रात पुन्हा एकदा रिअल सिंगमची एंट्री झाली आहे। ज्या अधिकाऱ्याच्या नावानं भ्रष्टाचार करणाऱ्यांचे धाबे दणाणतात, ज्यांच्या बदल्यांची चर्चा संपूर्ण राज्यात होते, अशा डॅशिंग अधिकारी तुकाराम मुंडे यांनी पुन्हा एकदा जोरदार कारवाया करायला सुरुवात केली आहे। अन्न व औषध प्रशासन म्हणजेच एफडीएच्या आयुक्त पदाची खुर्ची सांभाळताच तुकाराम मुंडे यांनी राज्यातल्या भेसळखोरांचं कंबरच मोडलंय। जनतेच्या आरोग्याशी खेळाल तर थेट जेलची हवा खावी लागेल असा दमच त्यांनी दिलाय। आणि फक्त दमच दिलेला नाही तर अवघ्या काही तासात अख्खा महाराष्ट्र हादरवून सोडणारी कारवाई केली आहे। 60 तासात राज्यभरात 53 धाडी टाकण्यात आल्या आहेत। तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारताच नक्की काय ऍक्शन घेतली, कुठे कुठे धाडी टाकल्यात आणि भेसळखोरांचे दाबे का दणाणलेत, पाहूयात आपल्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहतात LS मराठी। तुकाराम मुंडे यांच्या ऍक्शनचा पहिला झटका बसला तो थेट पुणे जिल्ह्याला। पदभार स्वीकारल्यानंतर 24 तास उलटत नाही तोच तुकाराम मुंडेंच्या आदेशानं एफडीएच्या पथकानं पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात म्हणजेच निमगाव केतकी येथे छापा टाकला। तिथे चक्क जीव घेण्या रसायनांचा वापर करून कृत्रिमरित्या आंबे पिकवले जात होते। तब्बल 800 किलो विषारी आंबे एफडीएनं जप्त केले आणि कारवाई केली। विचार करा, जर हे आंबे तुमच्या आमच्या घरात आले असते तर आपल्या मुलांच्या आरोग्याचं काय झालं असतं। पण तुकाराम मुंडे यांच्या एकाच ऍक्शननं हा सगळा काळा बाजार उघड केलाय आणि हा विषारी साठा जप्त करून नष्ट करण्यात आलाय। ही तर फक्त सुरुवात होती, पुणे तर फक्त ट्रेलर होता। खरा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झालाय। अवघ्या 60 तासांमध्ये तुकाराम मुंडेंच्या नेतृत्वाखाली राज्यभरात 53 पेक्षा जास्त ठिकाणी धडक धाडी टाकण्यात आले। आतापर्यंत शासकीय कार्यालयांमध्ये कागदी घोडे नाचवले जायचे, पण तुकाराम मुंडे आल्यावर अधिकारी थेट रस्त्यावर उतरलेत। या 60 तासांच्या धडक मोहिमेत तब्बल 33 मोठ्या भेसळखोरांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। छत्रपती संभाजीनगर असो किंवा धाराशिवचं येरमाळा, जिथे जिथे निकृष्ट दर्जाचा खवा, गाईचं बनावट तूप आणि रसायनं वापरून फळं पिकवली जात होती, त्या प्रत्येक अड्ड्यावर एफडीएचा हातोडा पडला। लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। आता अनेकांच्या मनात प्रश्न असेल की तुकाराम मुंडे प्रत्येक खात्यात गेल्यावर एवढी खळबळ कशी उडून देतात। तुकाराम मुंडे हे नाव महाराष्ट्राला नवीन नाहीये। अत्यंत शिस्तप्रिय, प्रामाणिक आणि नियमांवर बोट ठेवून काम करणारा अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे। पण याच कडक स्वभावामुळे राजकीय नेत्यांशी त्यांचं पटत नाही आणि परिणामी त्यांच्या बदल्या होतात। त्यांच्या 21 वर्षांच्या शासकीय सेवेतील 25वी बदली आहे। अनेकदा त्यांची बदली अवघ्या काही महिन्यातच केली जाते। पण मुंडे म्हणतात, खुर्ची कोणतीही असो, काम ताकदीनच करायचं आणि तेच त्यांनी पुन्हा एकदा या एफडीएच्या आयुक्त पदावर सिद्ध करून दाखवलंय। आपल्या कडक आणि शिस्तप्रिय कार्यपद्धतीसाठी प्रसिद्ध तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या 3 दिवसातच राज्यातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अनधिकृत आणि बेकायदेशीर आस्थापनांना कडक इशारा देत प्रशासनानं मुंबई, पुणे आणि नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रात लाखो रुपयांचा भेसळयुक्त साठा जप्त केलाय। कुठे कुठे काय काय कारवाई झाली या बघूयात। 25 मे रोजी स्वीकारला कार्यभार। अन्न आणि औषध प्रशासनाचे नवे आयुक्त म्हणून तुकाराम मुंडे यांनी नुकताच 25 मे रोजी आपला नवीन कार्यभार स्वीकारलाय। पदभार हाती घेताच त्यांची राज्यातील जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देत सर्व विभागातील अधिकाऱ्यांना तातडीनं धाडी व जप्तीची विशेष मोहीम राबवण्यात कडक निर्देश दिले होते। आयुक्तांच्या या आदेशानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या यंत्रणेनं कमालीची तत्परता दाखवली। त्यानुसार बृहन्मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर व छत्रपती संभाजीनगर या सर्वच विभागांमध्ये नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या भेसळखोरांवर, प्रतिबंधित गुटखा विक्रेत्यांवर, अस्वच्छ अन्न उत्पादकांवर आणि नियमभंग करणाऱ्या आस्थापनांविरोधात एकाच वेळी धडक कारवाई सुरू करण्यात आली। 3 दिवसात 53 धाडी आणि 33 जणांना अटक। तुकाराम मुंडेंच्या या निर्देशानुसार अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी राज्यातील विविध संशयास्पद भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर छापे टाकले। यामध्ये प्रामुख्याने गुटखा, पान मसाला व तत्सम प्रतिबंधित अन्न पदार्थांच्या प्रकरणी एकूण 53 आस्थापनांची कसून तपासणी करण्यात आली। त्यापैकी 34 ठिकाणी बंदी असलेला गुटखा आणि पान मसाल्यांची सर्रास विक्री होत असल्याचं रंगेहात आढळून आले। या प्रकरणी पोलिसांनी एकूण 25 FIR दाखल केले असून गुन्ह्यात सामील असलेल्या 33 व्यक्तींना अटक केली। तसेच गुटखा वाहतूक करणारी 5 वाहनं जप्त करून 27 आस्थापनांना थेट सील ठोकण्यात आले। मुंबईत सर्वात मोठी कारवाई या धडक मोहिमेदरम्यान एकूण 20,57,296 रुपयांचा बेकायदेशीर मुद्देमाल जप्त करण्यात आला। त्यापैकी सर्वात मोठी कारवाई मुंबईत पाहायला मिळाली। मुंबई विभागात एकूण 19 आस्थापनांची झाडाझडती घेण्यात आली असून या सर्व 19 आस्थापनांना तातडीनं सील करण्यात आले। तसेच कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या 19 व्यक्तींविरोधात FIR दाखल करून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे। प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू आणि दिशाभूल करणारे पॅकिंग यावर प्रशासनानं मोठा प्रहार केला। 28 लाखांचे खाद्यपदार्थ जप्त। गुटखा आणि पान मसाल्या व्यतिरिक्त अन्न औषध प्रशासनाच्या विविध भागातील अधिकाऱ्यांनी आणखी 23 मोठ्या आस्थापनांची तपासणी केली आहे।
यामध्ये नागरिकांच्या दैनंदिन खाण्यापिण्याशी संबंधित असलेल्या पॅक बंद पिण्याचं पाणी, दूध, नूडल्स, कार्बोनेटेड वॉटर, खाद्यतेल, स्वीट व फरसाण, आईस्क्रीम, ताडी, ड्रिंक, मसाले, खवा, पनीर व तूप, बेसन या बेकरी पदार्थांच्या शुद्धतेची तपासणी करण्यात आली. या कारवाईत सुमारे 28,78,572 रुपये किमतीचा संशयास्पद आणि नियमबाह्य अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. हे सर्व अन्नपदार्थ असुरक्षित उत्पादन प्रक्रियेद्वारे तयार केले जात होते. जप्त केलेल्या सर्व अन्नाचे नमुने पुढील विश्लेषणासाठी आणि प्रयोगशाळेच्या चाचणीसाठी पाठवण्यात आले. तुकाराम मुंडे यांनी तर त्यांचं काम सुरू केलं, पण एक नागरिक म्हणून आपलीही काही जबाबदारी आहे. सणासुदीच्या काळात किंवा इतर वेळीही जर तुम्हाला कुठे भेसळयुक्त अन्नपदार्थ, सडलेला खवा किंवा बनावट औषधे विकली जात असल्याचा संशय आला तर गप्प बसू नका. तुम्ही थेट अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन तक्रार नोंदवू शकता किंवा महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार पोर्टलवरही तुमची तक्रार देऊ शकता. तुमचं नाव गुप्त ठेवलं जाईल, पण तुमच्या एका तक्रारीमुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात. शेवटी एवढंच सांगावं असं वाटतं, जोपर्यंत तुकाराम मुंडे या पदावर आहेत तोपर्यंत तरी भेसळखोरांचं काही खरं नाही. पण प्रश्न हाच आहे की याही वेळी तुकाराम मुंडे यांना त्यांचं काम पूर्ण करू दिलं जाईल का, की नेहमीप्रमाणे काही महिन्यातच त्यांची 26वी बदली केली जाईल? तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.